नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। गव्हाण हायस्कूलमध्ये लोकनेते दिबा पाटील साहेब यांना अभिवादन। श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व ज.आ. भगत ज्युनियर कॉलेज गव्हाण कोपर येथे आज दलितांचे कैवारी, शेतकऱ्यांचे, प्रकल्पग्रस्तांचे, गोरगरीब जनतेचे लढवय्ये नेते दिवंगत दिबा पाटील साहेब यांची 12वी पुण्यतिथी अत्यंत उत्साहाने साजरी करण्यात आली। यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या सौ जयेश ठाकूर मॅडम, उपप्राचार्य श्री लेंभे सर, पर्यवेक्षिका सौ शशिकला पाटील मॅडम, त्याचप्रमाणे लाईफ मेंबर श्री रवींद्र भोईर सर, ज्येष्ठ शिक्षक श्री डी.के. म्हात्रे सर, गुरुकुल विभाग प्रमुख श्री एस.के. भोईर सर आणि सर्व रयत सेवकांनी दिबा पाटील साहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले। या कार्यक्रमाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे या विद्यालयात नव्याने हजर झालेल्या सौ पी.जे. घरत मॅडम यांचं भाषण। आपल्या भाषणातून त्यांनी दिबा पाटील साहेबांचा संपूर्ण जीवनपट विद्यार्थ्यांसमोर सादर केला। त्यांच्या जीवनातील गहिवरून येणारे प्रसंग, त्यांचा त्याग, गोरगरिबांसाठी, प्रकल्पग्रस्तांसाठी त्यांनी केलेले कष्ट, आंदोलने, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान केलेले हुतात्मे, या सर्वांची माहिती, या सर्वांचा इतिहास सौ पी.जे. घरत मॅडम यांनी अत्यंत सुंदरपणे विद्यार्थ्यांसमोर मांडला। यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ पाटील एच.आर. यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले। श्री रणवे एस.एस. सर यांनी देखील आपल्या मनोगतात दिबा पाटील साहेबांचं कार्य सांगून त्यांना अभिवादन केले। या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन सांस्कृतिक विभाग सहाय्यक सौ दर्शना माळी मॅडम यांनी केले। आवाज महामुंबईचा चॅनलसह दर्शना माळी, गव्हाण, पनवेल। त्यांच्या न्याय हक्कांसाठी संपूर्ण आयुष्याचा लढा त्यांनी उभारला आणि अनेक पदं भूषवली। पनवेल नगर परिषदेचं नगराध्यक्षपद असेल, महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये 5 वेळा विधिमंडळाचं सदस्यपद असेल, विधान परिषदेचं सदस्यपद असेल, एवढंच नाही तर देशाच्या संसदेमध्ये 2 वेळा। लोकनेते आदरणीय रामशेठ ठाकूर यांच्या या पवित्र भूमीमध्ये मला ते प्रथमतःच माझं मनोगत व्यक्त करणार आहे। माझ्या स्वतःच्या हृदयाची अस्मिता म्हणजेच लोकनेते दिबा पाटील साहेब आज यांचा पुण्यतिथी दिवस आहे। विद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्या रवींद्र ठाकूर मॅडम, विद्यालयाचे उपमुख्याध्यापक लेंभे सर, पर्यवेक्षिका पाटील मॅडम, सर्व शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनो, 13 जानेवारी 1926 रायगड जिल्ह्याचा तो भाग्याचा दिवस होता आणि या भाग्याच्या दिवशी जासे गावामध्ये एका लहानग्या चिमुरड्या बाळाचा जन्म झाला। जणू काही गोरगरीब दलित शेतकरी लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी क्षितिजावर जसा सूर्याचा